माझ्या मनाला गोचाणा पाहवया विठ्ठल डोळा आणि नाही चाड न लगे संसार हा गोड तरीच फळ जन्मालो सरता पांडुरंगी झालो आणि नाही चाड न लगे संसार हा गोड तुका म्हणे देवा देई चरणाची सेवा आणि नाही चाड न लगे संसार हा गोड पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन अरे बोल प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन तू सारे चरण संतांचिया तू सारे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार तू सारे बाबाजी सद्गुरु दास तुकादास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु हो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तम् आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं ओम नमोज्याध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर विठ्ठल 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 प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग जगाचे जगद्गुरु देहूचे निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत आणि श्री संत माझे तुकोबाराया यांचा 4 चरणांचा सुंदर असा हा भंग आहे विठ्ठल कार्यक्रमास सुरुवात करत असताना वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत आणि कुळ दैवत माझा पांडुरंग परमात्मा पांडुरंगाला वंदन कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींना वंदन पंचमवेद निर्माण करणारे देहोनिवासी जगद्वंदनीय तुकोबारायांना वंदन तुम्हा सकल माता पित्यांना वंदन तुम्हा सकल श्रोत्यांना वंदन या सर्वांना वंदन करत असताना एका माणसाला मात्र आम्ही विसरलोच तुम्ही म्हणाल ताई कीर्तनामध्ये संत आणि देव आल्यानंतर एखाद्या माणसाला बोलावण्याची गरज काय
असं कदाचित वाटत असेल तर मी एक सांगेन, इथं बसलेल्या जेवढ्या महिला आहेत ना, एवढ्या महिलांच्या पायामध्ये जोडवं, हातामध्ये बांगड्या, ऐका, पायामध्ये जोडवं, हातामध्ये बांगड्या, गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि कपाळाला कुंकू बघायला मिळताय, ते फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांमुळे. म्हणून विनंती आहे, क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमान शिव छत्रपती शिवाजी महाराज, भव्य दिव्य असा कीर्तन सोहळा जवखेडा ठोंबरे गावामध्ये उभारलाय. सर्व जमली आहेत राज, सर्व जमले आहेत. तुम्हाला वंदन करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. तुम्ही नसाल तर या हरिकीर्तनाला रंग नाही, तुम्ही नसाल ना राज, या सोहळ्याला शोभा नाही. तुम्ही होतात म्हणून आज हे कीर्तन आहे. तुम्ही होतात ना राज, म्हणून आमच्या मंदिरातील देव सुरक्षित आहे. आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए. करो मती अनुसार कथा करो. या ठिकाणी तुम्हाला बोलावण्याचं कारण, 32 मणांच्या सोनेरी सिंहासनावर रायगडावर जरी बसलेले असाल ना राजा, तरी आज या हरी कीर्तनामध्ये यावं, विराजमान व्हावं, स्थानापन्न व्हावं. यावं राज, यावं. पधारिये जिजाऊ कुमार, पधारिये, पधारिये जिजाऊ कुमार. आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए. आपल्या गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, श्रीरामकथा आणि पारायण सोहळा, भव्य उत्सव, रौप्य महोत्सव उत्सवाच्या निमित्तानं आज आपल्या गावामध्ये भव्य दिव्य असा सोहळा थाटामाटात आणि उत्साहात उभारलाय. आणि या उत्साहासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलात. गावातील असतील, परिसरातील असतील सर्व श्रोते मंडळी, सर्वांना वंदन. विठ्ठला विठ्ठला. विठाला 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 विठाला. जगद्गुरु तुकोबाराया सुंदर असं वर्णन करतात. माझ्या मनाला गोचाळा पहावया विठ्ठल डोळा, तुझं रूप डोळ्यांनी बघावं. आमच्या डोळ्यांना तुझं रूप बघितल्यानंतर आमच्या मनाला आनंद व्हावा, यासाठी तुझं मुख बघावं, डोळ्यांना सुख मिळावं. आणि हे सुख मिळण्यासाठी आम्हाला प्रपंच सोडावा लागला तरी चालेल, पण फक्त आणि फक्त परमार्थ करायचा आहे. विठ्ठला विठ्ठला. प्रत्येकाच्या मनाचा प्रश्न असतो ना. एखादा माणूस कीर्तन ऐकायला निघाला, रस्त्यामध्ये जर त्याला दुसरा भेटला की भेटणारा विचारतो. सिटीमध्ये कीर्तन चालू असलं भाग वेगळा, आपल्या गावाकडे चालू असेल भाग वेगळा. भागाभागातला फरक आहे. पुण्यामध्ये कीर्तन चालू झालं, मुंबईला चालू झालं, आणि एखादा कीर्तन ऐकायला निघाला, रस्त्यामध्ये जर दुसरा भेटला की भेटणारा विचारतो. पुण्याची भाषा, मुंबईतली भाषा म्हणजे जरा स्टँडर्ड, थोडीशी सुशिक्षित, बोलायला लागले की नाकात बोलतात. आपल्याकडं तसं बोलत नाहीत, आपण एकदम मोकळं बोलतो. तिकडं कसं, एखादा कीर्तनाला निघाला, रस्त्यात भेटला की भेटणारा विचारतं, कुठेही चालला आता आपण. पुढचं सांगतं, कीर्तन ऐकायला निघाले, देवाचं नाव ऐकावं, चला ना आपणही, पुण्य लागतं म्हणे. हे झालं गावाकडं. आता आमच्या गावाकडं जर कीर्तन चालू झालं आणि एखादा माणूस कीर्तनाला निघाला, रस्त्यामध्ये जर त्याला दुसरा भेटला की भेटणारा विचारतो, कसा, कुठेही चालला आता आपण, असं नाही. मग आमचा कसा विचारणार, कुठं चालला रा. त्यानं विचारलं की पुढचं सांगतं. पुढच्यानं सांगावं ना, कीर्तन ऐकायला चाललोय, पुढचं सांगतं. ह्यानं विचारलं कुठे चालला, पुढचं सांगतंय.
कीर्तन फिरतान हाय वाटतं देवळा पुढं चाललोय आई काय टाइमपास. कीर्तनाचं आडनाव फिरतान, प्रत्येकाला आडनाव आहे तर कीर्तन फिरतान. टाळ बीळ, मंदिर गिंदिर, काकडा खेकडा, बरे बोकडा म्हण, प्रत्येकाला आडनाव आहे. एका गावात आम्ही कीर्तनाला गेलो, सोप्यावर बसलो, गावातला कार्यकर्ता आला, म्हणला जय हरी. म्हणलं जय हरी. म्हणलं टेन्शन घेऊ नका. म्हणलं अजिबात नाही. पण का? म्हणलं आमच्या गावात सगळं आहे. म्हणलं काय? म्हणलं सगळं आहे. म्हटलं काय? म्हणलं टाळकरी आहे, माळकरी आहे, विणेकरी आहे, लाइटिंग फायटिंगची समधी अवस्था. म्हणलं बाबा लाइटिंग पाहिजे, फायटिंग नको, आम्ही कमजोर माणसं आहे. बळजबरीने कीर्तनात येऊन बसला. इकडं कीर्तन चालू आणि इकडं डोक्यात विचार चालू. आलोय खरं, बसलोय खरं, घराला कुलूप लावलंय खरं, पण त्या कुलपाला झटका देऊन काही बघितला? बसतो कीर्तनात झटके. आता कुलपाला झटके देऊ देऊ, जर याला खराच झटका आला आणि हे खरंच वर गेलं कीर्तनात, समजा हे मेलं की मग हे आमचे गावातले भाविक काय म्हणतात, वा काय भाग्यवान आहे हा, कीर्तनात मोक्ष मिळाला. मला खरं सांगा, हे कीर्तन ऐकून मेलं का? ते मेलं कुलपाला झटके देऊ देऊ, पण ते मेलं कुठं? अख्ख्या गावाचं पाप बोकांडी घेऊन ते इथं येऊन मेलं. आणि ते इथं मेलं म्हणून काय झालं? मोक्ष प्राप्त झाला. मग यायचं कीर्तनाला कशासाठी? एवढं महत्व कीर्तनाच्या जागेचं आहे, लक्षात घ्या. विठ्ठला विठ्ठला देहू गावी जगद्गुरु तुकोबाराया राहत असताना प्रत्येक माणसाच्या पाठीमागं निंदक असतात. निंदकाचे घर महिला मंडळ, निंदकाचे घर. वरण चपाती वरपून खाल्लाय ना, आवाज येऊ दे ना तसा. निंदकाचे घर. बघा बरं किती छान आलं. एखाद्या बाईनं म्हणावं, ताई मी एवढी गोड बाई आहे, एवढी प्रेमळ बाई आहे, अख्ख्या गावात अर्ध्या रात्री आवाज दिला तरी धावून जाते, एवढी चांगली मी, म्हणून मला नावं ठेवणारी गावात कुणी नाही. आहे का? आहे का एक तरी चांगली? अजिबात नाही. शेजारीच गावल, गावात शोधायची पण गरज. एखादीनं तरी म्हणावं मी लई चांगली आहे, आजचं पाकिट तुम्हाला, फक्त म्हणा तुम्ही, मला नाव ठेवणारी गावात नाही. काय सांगा महाराज. देहू गावी जगद्गुरु तुकोबाराया राहत असताना रामेश्वर शास्त्री नावाच्या माणसाने विचार केला, कोण तुकाराम महाराज, कोण ढोंगी साधू, कपाळाला गंध लावलाय, गळ्यामध्ये माळ घातली आणि काहीतरी अभंग लिहितोय म्हणे, 4092 काहीतरी लिहायला घेतलाय. कीर्तनाला लोक गर्दी करतायत. माणसाची प्रगती व्हायला लागली की लोकांना बघवत नाही. आणि एक लक्षात घ्या, प्रगती न बघवणारे, जळणारे, आपली निंदा करणारे लांबचे नसतात बरं का. कुठले? जवळचेच. एका ताटात खाणारे, सकाळी उठून टपरीवर आपल्याच पैशाचा चहा पिऊन जाणारे, आपल्या पैशाचा चहा पितील आणि संध्याकाळी आपल्याच नावानं बोंबा ठोकतील. त्याला काय कळतंय? असंच आहे ते रिकामं. जगद्गुरु तुकोबारायांचं नाव वाढायला लागलं, लोक कीर्तनाला गर्दी करायला लागली. आणि रामेश्वर शास्त्रीने विचार केला, जरा बघितलं पाहिजे. बघण्याकरता तुकोबारायांच्या घरी गेले. सकाळची वेळ होती. शौचालयासाठी तुकोबाराया गावाच्या बाहेर गेले होते. जिजाबाई घरामध्ये आणि आवाज दिला, आहे का कुणी घरी? जिजामाता बाहेर आल्या, या ना बसा. वाट बघायला वेळ नाहीये. कुठल्या रस्त्याने गेले मला जरा सांगा. जिजाबाईनं बोट दाखवलं, ह्या रस्त्यानं माणसं जातात, तिकडं जा म्हणे, ते भेटतील तुला. आता हा निघाला. रस्त्याने जात असताना घाण वास येऊ लागला. नाकाला उपरणं लावलं, छी छी करत चालला. आणि एवढ्या घाण जागेतून कुणीतरी भगवंताचं नामस्मरण घेत आहे. हरी नामाचा गजर कानावरती येऊ लागला. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हो. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हो रामकृष्ण हरी. हो रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. कोण मूर्ख माणूस
एवढ्या घाणीत भजन करतोय जरा बघितलं पाहिजे. तुकोबाराय समोरून येतात, विचारलं कोण हो तुम्ही? या देहाला तुकाराम असं म्हणतात. वा वा, लोका सांगे ब्रह्मज्ञान. आणि आपण तुकोबाराया तुम्हाला पटतं का एवढ्या घाणीमध्ये भजन करता? तुकोबारायांनी सांगितलं, माझी मजा झाली अनावर वाचा, माझी वाचा आवरत नाही, जीभ आवरत नाही, कुठंही भजन करते. तुकोबारायांची जीभ 2 बोटामध्ये दाबून धरली. आवरत नाही ना बाबा, कर बरं भजन. मला सांगा, तोंडातली जीभ दाबून धरायची आणि बोलता येते का? प्रयत्न करायचा. जीभ धरल्यानंतर बोलायला येत का? येतं तुमच्याकडं जालना परिसरात, आमच्याकडं येत नाही बरं. जीभ धरल्यावर बोलायला येत का? येतं. घरी गेल्यानंतर बघा, नाही तर इथंच चालू करायला. ऐकायचं इथं, करायचं. एकदा असंच म्हणलं, ऐकायचं इथं करायचं घरी. कीर्तनात सांगितलं, म्हटलं भजन करा पण शुद्ध होऊन करा, परमार्थ करा पण स्वच्छ होऊन करा, देह शुद्ध करून या भजनी भजावे. कीर्तन संपलं, माणूस घरी गेला, डोक्यात एकच विचार, महाराज म्हणलाय शुद्ध व्हान मग भजन करा. काय करावं त्यानं? बाथरूम मध्ये गेला, कीर्तन संपलं 11ला, घरी गेला 12ला, डोक्यात महाराज म्हणला शुद्ध व्हा. घरात गेला, बाथरूम मध्ये गेला, तांब्यात निरमा कालवला, चांगला फीस येऊ दिला आणि तांब्याभर निरमा प्याला. आता निरमा काय गप्प बसणार आहे? निरम्यानं दाखवला चमत्कार. रात्री 12च्या पुढं घरात सोय नाही, घे डबा जा, घे डबा जा. रातभर पळतोय, पोटाची आतडी गोळा झाली, गुडगुड 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 रातभर. ज्याच्या घरी आमचा मुक्काम, सकाळ सकाळ तिथं आलं, दरवाजा वाजवला, घरमालकानं उघडला, म्हणला जय हरी. म्हणला जय हरी नाही, मग रातचा महाराज कुठं आहे? हाय ना. म्हणे बोलवा. ती आला आतमध्ये, कुणीतरी बोलवाय आलंय. आम्हाला वाटलं चहाला बोलवाय आलास, म्हणलं उरकारीत आता बितं घासा. आम्ही आलो, ते दरवाजात उभं, ते टावेल गुंडाळेल, ते डबा हातात. आम्हाला बघितलं, पक्क पिसाळलं, रातभर पळालेलं. म्हणलं जय हरी. म्हणलं जय हरी नाही, मग शहाण्यानं तुमची कीर्तन ऐकू नये. म्हणलं झालं काय? रात्री काय सांगितलं कीर्तनात? आतून स्वच्छ व्हा. आता मी म्हणलं स्वच्छ व्हा, ह्याला काय निरमा प्यायला सांगितलं होतं? नाही निर्मळ जीवन काय करील साबण. मन निर्मळ नसेल, अंतकरण शुद्ध नसेल, रात्रभर तुम्हाला निर्म्यात भिजू घाला आणि दिवसभर साबणानं घासा. तुमचा उपयोग? मन शुद्ध असावं माणसाचं. तुकोबारायांची जीभ धरली, महाराज करा भजन. मुखाने नामस्मरण घेता आलं नाही, रोमातून नामाचा गजर निघाला. चुकलं महाराज, माफ करा. मुद्दा काय आहे? मला एकच सांगायचं आहे. या अभंगामध्ये तुकोबाराया सांगतात, देवा माझ्या मनाला तुझा चाळा लागावा, मनालाच लागावा. का बरं? 5 ज्ञान इंद्रिये, 5 कर्म इंद्रिये, 10 इंद्रियांचा जो मुख्य आहे ना, त्याचं नाव आहे मन. मनोराजा एक देहपुरी, सकळ इंद्रिया मन हे प्रधान, मनाजी पाटील देह गावचा. सगळ्यांचा मन मुख्य आहे. मग तुकोबाराया सांगतात, देवा मनाला चाळा लागलं पाहिजे. बरं का लागावा मनाला? माऊलींनी सुंदर उदाहरण दिलंय. जे म्हणेची नाही ते वाचेसी येईल काही, काय बिजेवी न भुई अंकुर असे. बी पेरलंच नाही, अंकुर येणारच नाही. मनामध्ये आवड नसेल, मुखातून देवाचं नामस्मरण येणार नाही. आवड हे वृत्ती किरीटी, आधी म्हणवणीच उठी, मग देवाचे दिठी करासये. आवड अंतकरणातून निर्माण व्हावी आणि मग मुखाने भगवत नामस्मरण यावं. म्हणून तुकोबाराया म्हणतात, देवा मनाला लागावा, माझ्याच मनाला लागावा. चाळा म्हणजे छंद, म्हणजे आवड. तुझ्या नामस्मरणाची आवड, तुझं मुख बघण्याची आवड माझ्या मनाला लागावी. कळालं महाराज? मनालाच चाळा लागावा, माझ्याच मनाला लागावा. पण कशाचा चाळा लागला पाहिजे? अभंगातील प्रथम चरणात महाराज, माझ्या मना लागो चाळा, 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 माझ्या मनाला
पाहावया विठ्ठल डोळा, तुझं रूप डोळ्यांनी बघावं. महाराज सांगतात भक्ती करत असताना ऐका, परमार्थाचे संस्कार, परमार्थाचे वळण. आई वडिलांनी मुलांना वळण लावावं, ते वळण मुलांना लागल्या जातं. परमार्थ करत असताना सध्याची आई अशी आहे, आमची सध्याची आई अशी आहे, पोरग कीर्तनाला टाळ घेऊन उभा राहिलं की हात धरून घरी घेऊन जाते. ऐका, पोरग कीर्तनाला टाळ घेऊन उभा राहिलं की हात धरून घरी घेऊन जाते. आणि तेच पोरग लग्नाच्या वरातीत नाचू द्या, डीजे पुढं नाचायला लागलं का तीच आमची आई दारात 4 बाया गोळा करून उभा राहते. आणि समोरून वरात आली की हे आईला बघून अजून उडी आणत. मग ही आई शेजारणीला सांगते, अगं सखू, अगं सखू, अगं बघ माझा पिंट्या कसा पॅन्ट फाटूस तर नाचते. कधी फाटली त्याला कळालं नाही, पण माझा पिंट्या एवढं वळण नाही आमच्या आईचं. एक उदाहरण देते, आठवलं. आईनं वळण काय लावावं. कीर्तनाला एके ठिकाणी गेलो, दुपारचं कीर्तन संपलं, गप्पा मारत बसलो. गावातली एक आजी माझ्याकडे आली. आई कशी असते बघा, आपली मुलं कुठल्या वळणाला लागलेली आई बापाला आवडतात. संतांनी उदाहरण दिलंय, वय झाल्यानंतर परमार्थ करा, संत सांगत नाहीत. दात पडल्यावर, केस पिकल्यावर, कान बहिरे झाल्यावर. मी नेहमी सांगते, कीर्तन ऐकायला येतात कोण? आज बालही आहेत, तरुणही आहेत आणि वृद्धही आहेत. पण काही काही गावात दर एकादशीला कीर्तनाची परंपरा असते. मग त्या ठिकाणी येतात कोण? अख्ख्या गावातली रिटायर गँग गोळा होऊन कीर्तनात बसते. आणि बाकीचे वय झाल्यावर कर, मग काय काम आहे, तेच धंदे आहे. एक सांगू का तुम्हाला, म्हातारा झाल्यानंतर परमार्थ करा असं कुठल्या संतांनी सांगितलेलं मला आठवत नाही. पण एक पुरावा देऊ तुम्हाला. आमचे संत सांगतात परमार्थ करा, भजन करा, पण कधी करा हो? तरी ना भाग्यवंत नटहरी कीर्तनात, नटहरी कीर्तनात, नटहरी कीर्तनात. तरी ना भाग्यवंत नटहरी कीर्तनात, नटहरी कीर्तनात, नटहरी कीर्तनात. तरी ना भाग्यवंत नटहरी कीर्तनात, नटहरी कीर्तनात, कीर्तन. तरी ना भाग्यवंत नटहरी कीर्तनात, नटहरी कीर्तनात, नटहरी कीर्तनात, हरी कीर्तनात, हरी कीर्तनात. आपल्या पोरानं मंदिरात जावं यासाठी आईनं सांगितलं पाहिजे, त्याला शिकवलं पाहिजे. एक लक्षात घ्या, पोरगा घरातनं बाहेर पडलं की कपाळाला गंध लावल्याशिवाय आपलं लेकरू बाहेर पडू नये हे आईनं शिकवलंच पाहिजे. एक सांगते तुम्हाला, आपल्या घरातलं लेकरू मंदिरामध्ये जात असेल, कपाळाला गंध लावत असेल, गावातल्या सप्त्याला कीर्तन ऐकायला जात असेल, समाजासाठी काम करत असेल आणि गावात आलेल्या साधू संतांचा आदर करत असेल, तर आपल्यासारखे आईबाप या जगात कुठले भाग्यवान नाही हे लक्षात. हे आम्हाला समजलं पाहिजे. हे जेव्हा कळलं, पण आईचं वळण एवढं बेकार लागतंय सध्या. कीर्तन संपलं, एक आजी माझ्याकडे आली, अंगावर लुगडं, हातात कटी, तोंडामध्ये दात नाही, अंग थरथर थरथर कापतंय, अगदी वय झालेलं. माझ्याजवळ आली, दर्शन घेतलं आणि मला म्हणते, बाई, म्हणलं काय आजी, राती का नाही लई भारी कीर्तन केलं ग माय. म्हणलं आजी तुमच्यासारख्या माणसांची कृपा पाहिजे, चांगलंच ते. तसं नाही माय, मला लई आवडलं. मग चला घरी चहाला. आजीनं चहाला नेलं. आजी गरीब नव्हती, श्रीमंत. बंगल्यात नेलं, गादीवर बसवलं, चहा करायला सांगितलं. लागली गप्पा माराय. गप्पा मारता मारता आजीनं विचारलं, तुम्हाला विचारू? म्हणलं काय आजी? तुम्हाला किती लेकरं हाय? महत्वाचा मुद्द्याचा प्रश्न. म्हणलं मला किती असून दे, तुम्हाला किती आहे सांगा. आली आहे तुमच्या घरी, मला का नाही 3 पोरं आहे. म्हणलं चांगलं आहे. म्हणे तसं नाही, काय करतात ते ऐका. म्हटलं सांगा काय करतंय पोरग? हा बंगला त्यानंच बांधला. म्हणलं चांगलं आहे. 4 गाड्या त्यानंच.
म्हणलं चांगलंय. करतय काय? काय सांगू म्हणे माझं पहिलं पोर. असं वाटत नाही 9 महिने वज वागवलं म्हणून ग. पांग फेडलं पोरानं, पांग फेडलं ग. मला वाटलं हे लई मोठं कुणीतरी दिसतंय. म्हणलं आजी काय करते पोरग? आजी म्हणली काय सांगू माझं पहिलं पोरग. म्हणलं काय करतंय? एवढा मोठा कोरोना आला ग, सगळं बंद होतं. गाडी बंद, रेल्वे बंद, मंदिर बंद, कीर्तन बंद, शाळा बंद, भजन बंद, सगळं बंद होतं. पण माझ्या पोराचं दुकान मात्र चालू होतं ग. मला वाटलं मेडिकल असेल. आपण चांगलाच विचार करणार. म्हणलं काय करतंय पोर? आजी म्हणली काय सांगू माझं पहिलं पोरग गावाच्या बाहेर सरकार मान्य दुकान लावलंय, सगळं गाव त्याच्याच मागं लागतं या. म्हणलं हात जोडले माऊले, वा. म्हणे माझं दुसरं. म्हणलं शाळेत गेलं, डिग्र्या घेऊन काही भेटत नाही, ग्रॅज्युएट झालेले पडले गावात. मग म्हणलं करतय काय? काही नाही म्हणे, टपरीच्या माग जुगाराचा आड्डा लावलाय आणि देवाच्या कृपेनं दोन्ही पोरं चांगले दिले बघा, सुखात चाललंय. 2 मुलांचं असं वर्णन केलं ना आजी गप्पच बसली. मी म्हणलं आजी 3 आहेत ना तुम्हाला? म्हणे हो. तिसऱ्यानं काय दिवा लावला सांगितलं नाही. तिसऱ्याचं नाव काढता बरोबर आजीनं तोंड वाकडं केलं, बोटं मोडले आणि आजी म्हणते बाया त्या मेल्याचं नाव घेऊ वाटत नाही, बिघडलं, वाया गेलं, तुम्हाला सांगून तर उपयोगच नाही. म्हणलं करतय काय? आजी म्हणली काय सांगू माझं तिसरं? ट्रॅक्टरच्या चाका एवढ्या गळ्यात माळा घातल्या आणि तुमच्या सारखंच ह्या गावचं त्या गावला बोंबलं थिंडतया. आता आमच्यासारखं बोंबलं थिंडते म्हणजे ते काय करते तुमच्या ध्यानात? 2 पोरं वाईट वळणाला लागले, आई म्हणती वा. एक भजनाला लागलं तर आई म्हणती बिघडलं. काय सांगावं महाराज. म्हणून तुकोबाराया सांगतात देवा परमार्थ करायचा असेल ना तर तो घरातून असला पाहिजे. भजनाच्या मार्गाला लागायचं असेल ना, तुम्ही इथं बसलात काहीतरी पुण्याई आहे म्हणून इथं आलात, इथे बसलात. एक लक्षात घ्या, आई वडिलांची पुण्याई असेल, कुळाची पुण्याई असेल, कुणाची तरी पुण्याई असल्याशिवाय नामस्मरण वाट्याला येत नाही. अनंत जन्माची माऊलीने सुंदर वर्णन दिले बघा, बहुत सुकृतांची जोडी. आणि म्हणून विठ्ठले अनंत जन्माची पुण्याई असल्याशिवाय भगवंताचं नामस्मरण येत नाही. कोणाचंही काम नाही. देवाची भक्ती करायची. का करायची? त्याची भक्ती केल्यानंतर फळ काय मिळतं आम्हाला? नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलं, त्याच्या नावाचं जोडवं पायामध्ये घातलं, त्याच्या नावाचं कुंकू कपाळाला लावलं की नवऱ्याचं काम आहे, पतीचं कर्तव्य आहे पत्नीचा सांभाळ करणं. हे जसं संसारामध्ये नियम लागू आहे ना, परमार्थामध्ये सुद्धा तोच नियम आहे. परमार्थामध्ये काय आहे? पांडुरंगाच्या नावाची तुळशीची माळ तुम्ही गळ्यामध्ये घातली, त्याच्या नावाचा अष्टगंध बुक्का कपाळाला लावला आणि त्या भगवंताच्या नामाचा जप जर तुम्ही मुखाने केला ना तर त्या देवाची जबाबदारी आहे तुमचा सांभाळ करणं. तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे. आवडीने भावे
अंतःकरणातून भगवंताची भक्ती केली की भगवंत धावून आल्याशिवाय राहत नाही. पहावया विठ्ठल डोळा. तुकोबराय सांगतात, डोळ्यांनी तुझं रूप बघावं. का बघावं? माझा देव इतका सुंदर आहे. मुखमंडित रेणुम चरित धेनुम मधुरम मुख सुंदरम. इतका देखणा देव आहे. सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. ज्याच्या मुखावरती सतत हास्य आहे तो देव आहे. म्हणून पहावया विठ्ठल डोळा. तेव्हा तुझं रूप बघायचंय. देवाचं तोंड बघायला सांगितलं संतांनी, आमची तोंड का बघायला सांगितली नाही? त्याचंही कारण आहे. देवाच्या तोंडावर हास्य आहे म्हणून देवाचं मुख बघा. आमची मुख काही काही लोकांच्या तोंडावर 24 तास 12 वाजलेली असतात. नाकावरची माशी हालत, सतत सडलेली तोंड, सतत सडेल. नेमका आमच्यासारखा महाराज कीर्तनाला यावा, आम्ही लांबून येणार, वैतागून येणार, उभा राहणार. तुमची तोंड बघणारे ना आम्ही कीर्तन. आणि नेमकं महाराज यावा, उभा राहावा. मी नाही, दुसऱ्या महाराजांचं सांगते. महाराज यावे, उभा राहावे आणि नेमकं ते पुढं बसलेलं महाराजांनी उभा राहावं आणि त्याच्याकडे बघावं. तुम्ही नाही बरं का, तुम्ही हसताय. महाराजांनी उभा राहावं. आता महाराज मोठ्या जोशात, एवढी मोठी पब्लिक बिब्लिक बघून महाराज मोठ्या उत्साहात, महाराज मोठ्या जोशात. महाराज उभा राहणार, त्याच्याकडे बघणार आणि महाराज त्याच्याकडे बघून सांगणार, जगद्गुरु तुकाराम महाराज या भंगामध्ये काय सांगतात बरं. त्याच्याकडे बघावं आणि त्यानं महाराजाकडे बघावं. कसं? आता याचं थोबाड बघून महाराजांनी कीर्तन काय सांगावं. फोडिली गोवरी तैसा दिसे. मी रोजच्या कीर्तनात हे सांगते. का सांगते बरं? पहावया विठ्ठल डोळा. सुंदर वर्णन आहे बघा. देवाचं मुख कमल का बघावं? नलाची पत्नी दमयंती इतकी सुंदर होती, तिच्या लावण्याची जगामध्ये ख्याती. असं म्हणतात, दमयंतीला निर्माण करत असताना ब्रह्मदेवाने चंद्राचा अंश घेतला आणि तिला निर्माण केलं, म्हणून ती इतकी सुंदर आहे. विचार करा, चंद्राचा अंश घेऊन निर्माण झालेली स्त्री एवढी सुंदर असू शकते, तर माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या मुखकमलावर चंद्राचा अंश नाही, एक चंद्र नाही, कोटी चंद्र आहे. तो देव किती तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाशे. कमल नयन हास्य बदन हासे. कमल नयन हास्य बदन हासे. तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाशे. बदन हासे. कमल नयन हास्य बदन हासे. इतका सुंदर देवाचं रूप आहे ना, म्हणून भगवंताचं मुख कमल बघा. आणि एकदा त्याचं रूप बघितलं ना, आम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज नाही. तुकोबराया सांगतात, बाबा तुझं रूप बघायचं आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. प्रथम चरणामध्ये महाराजांनी वर्णन केलंय, पहावया विठ्ठल डोळा. तुझं रूप बघायचं आहे. का बरं? आवडे हे रूप गोजिरे सगुण. सुंदर आहे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. सुंदर ते ध्यान रूप पाहता लोचन सावळी सुकुमार. रूप सावळी सुकुमार. रूप सावळे सुकुमार. रूप सावळे सुकुमार. मकराकार कानी कुंडले. मकराकार रूप सावळी सुकुमार. रूप सावळी सुकुमार. कानी कुंडल मकराकार. कानी कुंडल मकराकार. रूप सावळे सुकुमार. रूप सावळे सुकुमार. सुकुमार. इतका सुंदर देव आहे म्हणून आम्हाला देवाचं रूप बघायचंय. तुझ्या रूपापुढे आम्हाला प्रपंच गोड लागत नाही, संसार गोड लागत नाही. आणि या संसारामध्ये आम्हाला रमायचं नाही. काम क्रोध लोभ मोह मदमत्सर अहंकार विषय वासनाने बरबटलेला हा प्रपंच, या प्रपंचामध्ये आमचं मन रमत नाहीये. अभंगातील दुसऱ्या चरणामध्ये वर्णन अनिक नाही चाड. 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 अनिक नाही चाड.
संसार गोड लगे दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, प्रपंचामध्ये मन रमत नाही. संसार दुःखामुळं चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस संसारामध्ये आमचं मन रमत नाही, म्हणून आम्हाला परमार्थ करायचंय, हरिनामाच्या मार्गाला लागायचंय. प्रपंच गहन आहे. नवरा आणि बायको परमार्थ करत असताना आणि प्रपंच करत असताना संसारी असावे, असुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. संतांनी सांगितलं संसार करून परमार्थ करायचाय. पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ फरक आहे बरं का, बरंच बदललंय. पूर्वीच्या काळी आमच्या महिला जात्यावर दळण दळायच्या ना, जुन्या माऊल्या असतील तर सांगतील, जात्यावर दळण दळायच्या. दळण दळायला बसला, मानेचा व्यायाम, पाठीचा व्यायाम, हाताचा व्यायाम, तोंडाचा व्यायाम. दळण दळायला आमची माऊली बसली की तिनं ओव्या म्हणाव्या, सगळ्या गावात आवाज घुमायचा. जाता हातात घेतलं, धान्य टाकायला लागलं की माझ्या माऊलीनं म्हणावं, सुंदर माझे जाते ग फिरते. एकच प्रमाण, वेळ आपला बराच झालेला आहे, लवकर पळायचंय आपल्याला. फक्त एक मी पुढे म्हणते, पाठीमागं म्हणा. हा, जाता हातात धरलंय. पूर्वीच्या माऊल्या कशा प्रपंच करत होत्या त्याचं उदाहरण. आता गिरण आली, आता सगळ्या मशनी आल्या, उचललं दळण, टाकलं गरणीत नेऊन. म्हणा, मी पुढे म्हणते, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत. वेगळा वेगळा पक्ष आहे का, इकडं वेगळा तिकडं वेगळा. कॅमेऱ्याच्या पाठीमागचे जरा येऊ द्या आवाज. तुम्ही दिसले नाही तरी तुमचा आवाज कॅमेऱ्यात जाणार आहे बरं का. आपला ते हे कीर्तन परत मोबाईलवर ऐकलं की म्हणायचं आमचा आवाज आलाय, जरा मोठ्याने. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गावो कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ओव्या गावो कौतुके तू ये रे बा विठ्ठला. किती सुंदर वाटतंय बरं. हे जुनं आता राहिलं नाही, जुनं ते सोनं राहिलं नाही. आमची माऊली पोरग पाळण्यात टाकायची आणि झोका द्यायची. मुलानं झोपावं म्हणून आईनं पाळणा म्हणावा पूर्वीची. हा, पहिल्या दिवशी आनंदी मन, यशोदा पाहे पुत्र वदन, पुत्र जन्मला कुळात रत्न, रत्नरूप सावळे मूर्ती सगुण, जो बाळा जो जोरे जो. ही पूर्वीची आई म्हणायची मुलगा झोपावा आणि लेकरू बी झोपायचं. आत्ताची आमची आई पोरग पाळण्यात टाकते, झोका हातात धरते आणि झोका दिला की जोरात ओरडते, हाड हाड. दारातलं कुत्र पळून जातं, दारातलं पळून जातं आणि ते पाळण्यातलं काय म्हणतं माहिती का, मी झोपतो, तुझं तोंड बंद कर, तू बोंबलू नको, तू बंद हो, मी झोपतो. महाराज बदललंय सगळं, सगळ्या मशीन आल्या. दळण दळायची मशीन, कपडे धुवायची मशीन, भांडे घासायची मशीन, कणिक मळायची मशीन, चपात्या लाटायची मशीन, सगळ्या मशीनी निघाल्या आणि कामं सोपी झाली. अजून एक मशीन निघणार आहे बरं का आपल्या सोयीसाठी. कोणती मशीन? आंघोळीची मशीन निघणार आहे बरं का लवकर. तेवढी मशीन जर का आली आणि समजा उदाहरण तुमच्या गावात जर का आंघोळीची मशीन आली आणि आमच्यासारखा महाराज तुमच्या गावात आला, सोफ्यावर बसला बरं का प्रमोद दादा, आमच्यासारखा महाराज तुमच्या गावात आला, सोफ्यावर बसला की घरातले येणार, जय हरी ताई, जय हरी. लांबून आलात वाटतं, होय. दमलात वाटतं, होय. फ्रेश व्हायचं का? फ्रेश.
आम्ही म्हणणार होय की हो, जरा ठेवा गरम पाणी. आहा, आपल्याकडे सगळे इलेक्ट्रिकल. म्हणजे ते घरातल्या माऊलीला बोलावतं, अगं जरा इकडे ये. ती म्हणते काय हो? काही नाही, महाराजांना फ्रेश व्हायचंय. मग महाराजाला घाला मशनीत. आंघोळीची मशीन उचलले महाराज, मशनीत, मशनीचं झाकण लावलं, मशनीचं बटन, महाराजाची आंघोळ. आता इकडं आंघोळ चालू झाली आणि इकडं भजनाची वेळ झाली, कीर्तनाची. भजनी मंडळांनी पंचपदी चालू केली. इकडं पंचपदी चालू झाली, तिकडं आंघोळ चालू. पहिली स्टेप अंगावरून पाणी फिरतंय, दुसरी स्टेप अंगावरनं साबण फिरतोय. इकडं तुकामणी चालू झालं, तिकडं तिसरी स्टेप अंगावरचा साबण धुवून काढायचा. एवढ्यात लोड शेडिंगचा प्रॉब्लेम, लाईट गेली. ती चोपदार आले ना, बहिणी महाराज, आबा बाबा महाराज तर अडकले मशनीत. लय अवघड खेळ होणारे महाराज, सगळ्या मशनी निघाले. काय सांगावं, एक सांगू का तुम्हाला, भांडे घासायची कपडे धुवायची मशीन निघेल, पण भाव भक्तीने नामस्मरण घेण्याची मशीन अजूनही जगात निघाली नाही. ती निघणार नाही. ते नामस्मरण आपल्यालाच घ्यायचं आहे, आपल्यालाच करायचं आहे आणि आपल्याच भक्तीने देव आपल्याला प्राप्त करायचा आहे. लेकरू अंगणामध्ये जोपर्यंत खेळतंय तोपर्यंत आई त्याला घ्यायला जात नाही. रडायला लागलं ना, आवाज दिला की पळत जाते. देवाचं तसंच आहे. तुम्ही म्हणाल महाराज देव धावून येत नाही हो, संकट आली तरी. काय करतो देव? जोपर्यंत तुम्ही तुमच्या संसारामध्ये आहात तोपर्यंत देव धावून येत नाही. आवाज दिला की धावून आल्याशिवाय राहत नाही. एक उदाहरण देते, जरा ऐका. देवाजवळ वशिला चालत नाही. देवाजवळ तुम्ही कितीही जवळची असा, भगवंताजवळ वशिला चालत नाही. बघा काय सांगावं तुम्हाला, महाभारतामध्ये एका बाजूला कौरव बसले, एका बाजूला पांडव बसले. मध्यभागी द्युताचा खेळ मांडला. लक्ष द्या, जवळचं असेल, वशिला असेल, एखाद्या आमदाराला भेटायचं असेल वशिला चालतो, मुख्यमंत्र्याला भेटायचं असेल वशिला चालतो, गावातल्या सरपंचाकडून कामं काही करवून घ्यायची असतील तरी ओळखीचा वशिला चालतो. पण देवाकडून काम करवून घ्यायचं असेल तर तिथे तुमच्या माणसांचा, पैशाचा, संपत्तीचा, प्रतिष्ठेचा वशिला देवाजवळ चालत नाही. तिथे चालतो तो फक्त आणि फक्त भक्तीचा वशिला. त्याच्याजवळ फक्त भक्ती लागते. भगवंत मध्ये धूत मांडलेला आहे, पांडव कौरव बसलेले आहेत, हातामध्ये फासा घेतलेला आहे. पारंगत झालेले शकुनी मामा फासा टाकायला सुरुवात झाली. राज्यपणाला लावलं, राज्य हरले. सिंहासनपणाला लावलं, सिंहासन गेलं. दागदागिने, अलंकार, धान्याच्या राशी, जे जे काही राज्यामध्ये असेल ती प्रत्येक गोष्ट धर्मराजाने पणाला लावली. विनाशकाले विपरीत बुद्धी. दुसरी गोष्ट, राजधर्म आणि क्षत्रिय धर्म पाळायचा. पुढच्याकडून आमंत्रण आलं आणि ते राजाला स्वीकारावं लागतं, अशी पूर्वीची पद्धत होती आणि म्हणून धर्मराजा द्यूत खेळायला गेले. राज्य गेलं मंडळी, सिंहासन हरले, सगळं हरलं. स्वतःला पणाला लावलं, 5ही पांडव हरले. डोक्यावरचा मुकुट काढला धर्मराजाने, खाली ठेवला. समोर पाहिलं, शकुनी मामांना फासा हातात घेतला आणि आवाज दिला, लाव काहीतरी पणाला धर्मा. काय लावू, सगळंच तर हारलोय, सगळं गेलं, सगळं काहीच नाही बाबा. माझ्या डोक्यावरचा टोप काढून खाली ठेवलाय, अजून काय राहिलंय? तुझे दास झालो आहे, काही नाही माझ्याकडं पणाला लावायला. दुर्योधन ओरडला. ज्या गोष्टीसाठी एवढा अट्टहास मांडला ती महत्वाची वस्तू अजून तुमच्याकडे आहे, ती पणाला लावा, खेळ संपेल. काय राहिलंय माझ्याकडं? तुमची पत्नी, 5 पांडवांची पत्नी पांचाली, द्रौपदी, पणाला लावा, खेळ संपेल. खाली घातलेली मान धर्मराजानं वर केली. हो, विनाशकाल आणि विपरीत बुद्धी यालाच म्हणतात. द्रौपदी पणाला लावली. द्रौपदी पणाला लावली, फासा टाकला शकुनीने आणि द्रौपदी खेळामध्ये हरली. दुःशासना, बघतोस काय? द्रौपदीला आणायला दुःशासन महालात गेला. द्रौपदी, बोलावलंय, खेळामध्ये हरली आहेस, लवकर चल. द्रौपदीनं दुःशासनाकडे पाहिलं, तिला कळालं आणि द्रौपदीनं आवाज दिला, दुःशासना, मी खेळामध्ये हरली, मला मान्य आहे, तुमची दासी म्हणून मी सेवा करायला तयार आहे. तुमच्या महालामध्ये येऊन तुमची सगळी सेवा करेन, दास्यत्व करेन. पण दुःशासना, मला थोडासा वेळ दे, येते मी, पण सध्या येण्यासारखी अवस्था माझी नाही.
थोडंसं थांब, येतंय. तुमच्या महालात येईन, तुमची सेवा करीन, पण थोडा वेळ दे. महालात बोलावले द्रौपदी, चल लवकर. दुःशासनाला कळेना म्हणून द्रौपदीने विचार केला जरा स्पष्टीकरण देऊन सांगावं. आणि मग द्रौपदीच्या डोळ्यातनं पाणी आलं आणि तिनं सांगितलं. ज्या द्रौपदीच्या डोळ्यातनं पाणी आलं ती द्रौपदी होती कोण हे महत्वाचं आहे. ब्रह्मांड नायक, जगत मालक, भगवंत भगवान श्रीकृष्ण, ज्या देवाला जिनं राखी बांधावी ती द्रौपदी. भगवान परमात्म्यानं जिला बहीण म्हणावं ती द्रौपदी. भरे जरी ग पितांबर, भरे जरी ग पितांबर, दिला फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. जिनं बहीण म्हणावं, ज्याने भाऊ म्हणून घ्यावं, ज्याने चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या पोटाला. दुःशासना थोडा वेळ दे रे, येते मी, येते, थोडा वेळ दे बाबा, येते, थोडासा वेळ दे. ऐकायला तयार नाही, हात धरला दुःशासनाने. दुःशासना ऐक माझं, माझ्या अंगावर एक वस्त्र आहे, माझ्या अंगावर एक वस्त्र आहे. मी रजस्वला आहे रे, रजस्वला आहे, नेऊ नकोस. रजस्वला म्हणजे काय? महिन्यामध्ये 4 दिवस महिला बाजूला बसतात, या अवस्थेला रजस्वला अवस्था म्हणतात. आणि या अवस्थेमध्ये द्रौपदी माता आमची त्या प्रसंगामध्ये होती. आणि द्रौपदीनं सांगितलं, दुःशासना मी रजस्वला आहे, माझ्या अंगावर एक वस्त्र आहे, येण्यासारखी परिस्थिती नाही, हात जोडते तुझ्या पुढं, समजून घे, पण मला नेऊ नकोस. ऐकलं नाही दुःशासनानं. केस धरले द्रौपदीचे, फरफटत द्रौपदी दरबारात आणली. महालामध्ये आणून द्रौपदीला फेकलं. दुःशासना बघतोस काय, लाव साडीला हात. द्रौपदीच्या साडीचा पदर खेचला गेला. साडीचा पदर खेचला, पदर ओढला आणि द्रौपदीच्या लक्षात आलं भर दरबारात सगळे पुरुष बसलेले आहेत. माझ्या अंगावरचं वस्त्र काढल्या जातंय. हात जोडले पुढे बसलेल्या सिंहासनावरच्या धृतराष्ट्राला. तुमच्या सुनेवर अन्याय होतोय, अत्याचार होतोय, थांबवा हे सगळं, सगळा अन्याय थांबवा, नाहीतर परिणाम भोगावे लागतील. पुत्रप्रेमानं आंधळा झालेला बाप मान खाली घातली आणि सांगितलं मदत करू शकत नाही. गांधारीनं पाहिलं, हात जोडले. आपल्या 5 पांडवांकडे द्रौपदीनं पाहिलं. गदाधारी भीम, गांडीवधारी अर्जुन, नकुल, सहदेव, धर्म, ज्याने सत्याचा झेंडा मिरवावा हे धर्मराजा. तिनं पाहिलं सगळ्यांकडं आणि लक्षात आलं माझे पती माझी मदत करणार नाही. राहिले होते गुरुवर्य भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य. आवाज दिला, गुरुवर्य अधिकार मोठा आहे, एक शब्द टाकला ना हे सगळं थांबेल, थांबवा, थांबवा, तुमचा अधिकार आहे. लाडका दुर्योधन आहे, सांगा त्याला थांबवा, माझ्यावर होणारा अन्याय थांबवा. गुरुवर्यांचं उत्तर आहे, द्रौपदी तुझी मदत केली असती ग, पण करू शकत नाही. त्याचं कारण या कौरवांचं अन्न आम्ही खाल्लंय. जोपर्यंत यांचं अन्न आमच्या पोटात आहे, रक्तात आहे, तोपर्यंत आम्ही तुझी मदत करू शकत नाही. म्हणून म्हणतात अन्न कुठं खावं, कोणाचं खावं, कसं खावं याचं भान माणसाला असलं पाहिजे. जसं अन्न खाल तशी बुद्धी भ्रष्ट होत जाते म्हणतात. म्हणून आम्हाला प्रत्येक गोष्टी समजल्या पाहिजे. सगळं संपलं. कोठे गुंतला द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावेला. भगवान कृष्णाला हात मारली द्रौपदीनं, भगवंत धावून आले, साड्या पुरवल्या, सगळं झालं, रक्षण झालं. आणि द्रौपदीला राग आला आणि तिने विचारलं, देवा एवढा वेळ माझ्यावर अन्याय चालू असताना, मी संकटामध्ये असताना भाऊ म्हणून घेणारा भगवंत का आला नाहीस, कशाची वाट बघत होतास? भगवंतांना सांगितलं, द्रौपदी अगं मी आलो असतो ग, पण तू मला बोलावलंच नाहीस, तरी येऊ कसा? ज्या वेळेला आवाज दिला तेव्हा आलो. मला सांगायचं काय आहे, भगवंताला आवाज दिल्याशिवाय तो धावून येणार? बसलेली सर्व मंडळी अंतःकरणातून भगवंताचं नामस्मरण घ्यायचं आहे. हाताने टाळी, मुखाने नामस्मरण, अंतःकरणातून टाळी वाजवायचे, नामस्मरण घ्यायचंय. पंढरपूर नगरीमध्ये आपण विठुरायाच्या दरबारामध्ये हरिमय होतोय, असा आनंद प्रत्येकाने घ्यायचा आहे. सरळ सरळ हात वर, सरळ, मध्येच खाली घेऊ नका, थंडी झटकून द्या. वा वा, सुंदर, मध्येच खाली नाही हो, सरळ 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 सरळ. हा कनाता विठोबा रखुमा, क्या बात.
ओंकार